संवेदना असण्यासाठी तुमच्याकडे धीर असला पाहिजे। धीर म्हणजे धैर्य, वाट पाहण्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे। मग तुमच्याकडे जर वाट बघण्याची तयारी असेल, धीर असेल, तुमच्याकडे धैर्य असेल, तर तुम्ही सत्यापर्यंत, अनुभवापर्यंत पोहोचू शकता। ज्या वेळेस तुम्हाला वेदना होतात ना, त्याही अज्ञानाच्या, तेव्हा तुम्हाला सत्याचा शोध घ्यायची काय होते, मनातून इच्छा होते, किंवा तुम्ही त्यासाठी सक्षम बना। ज्ञान ते आहे जे तुम्हाला सत्याकडे घेऊन जातं। ज्ञान ते आहे जे तुम्हाला आनंदी करतं। ज्ञान ते आहे जे सर्वांचं पोषण करतं। ज्ञान ते आहे जे सगळीकडे सत्यम, सुंदरम आणि शिवम बनवतं। प्रकृतीला ज्यावेळेस चॅलेंज करतो माणूस, हेच माणसाचं सर्वात मोठं काय आहे, अज्ञान आहे। जेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या अज्ञानाच्या वेदना व्हायला लागतात, तेव्हा आम्ही काय बनतो, सत्य शोधक बनतो। 2035 पर्यंत जवळजवळ 50% जनता ही सायको झालेली असेल। मनाला वय नाही आहे, पण शरीराला काय आहे, वय आहे। आणि जर तुम्हाला शरीराच्या वयावर मात करायची असेल, तुम्हाला प्रचंड साधना करण्याची गरज आहे। सांगण्याचं तात्पर्य काय, आज प्रत्येक जण स्वतःची क्षमता आणि कुवत वाढवण्याच्या ऐवजी माझ्याकडे जे आहे ते परिपूर्ण आहे हे दाखवण्याचा अट्टहास करत असतो। जीवनामध्ये जे ज्ञान ज्याला आम्ही म्हणतो, ते ज्ञान नेमकी काय आहे आणि अज्ञान काय आहे ह्याची जाणीव असणं फार गरजेचं आहे। आणि जी जाणीव तोपर्यंत तुम्हाला नाही, तोपर्यंत वेदना नाही होत माणसाला। वेदना, आम्हाला वेदना नाही होत कधी। मग वेदना कोणाला होते, अहंकाराला। अहंकार टोचतो आम्हाला, कोणाचा, आमचा। हां, अरे बघ तुझा अपमान केला ते, पण हे नाही कळून घेत त्या अपमानामध्ये तू काहीतरी सुधारणा करायला पाहिजे। आम्ही हे स्वीकारत नाहीये, आम्ही जसे आहोत तसे आहोत, तसं आम्ही स्वीकारत की आमचं जे अज्ञान आहे त्याच्याविषयी आम्हाला वेदना झाल्या पाहिजे। की ज्या शरीराला तुम्ही मी म्हणता, ज्या मनाला तुम्ही मी म्हणता, हे तुम्ही नाहीच आहे, हे अज्ञान आहे। मी शरीरही नाही आणि मी मनही नाही, तर या दोघांच्या पलीकडे मी कोणीतरी आहे। त्याचा शोध तुम्ही तेव्हा घ्याल जेव्हा तुम्ही हे अज्ञान स्वीकाराल। या अज्ञानाच्या तुम्हाला वेदना होतील की अरे, जसं भगवान बुद्धांना वेदना झाल्या, हे शरीर नश्वर आहे, हे म्हातारं होणार आहे, हे आजारी होणार आहे, हे मरणार आहे। अरे मग मला तर मागायचं, मला या शरीराच्या नाशाच्या पूर्वी मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे। आणि म्हणून सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड की अज्ञान आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नाश आहे, परंतु मी तुम्हाला म्हणतो की सांसारिक जीवनामध्ये तरी तुम्ही अज्ञानाचा स्वीकार करा। माणसाच्या कष्टातून, मेहनतीतून जो त्याच्या घामाचा वास येतो ना, तो खरा सुगंध असतो। की सत्य काय, अज्ञान काय हे जर आम्हाला कळायला लागलं, त्याच्या आम्हाला काय होतील, वेदना होतील। आणि त्या वेदना झाल्या तरच आम्ही त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू, आणि तोच सत्य शोधक आहे। आणि सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आमच्यामध्ये तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आम्ही आमच्या अज्ञानामधला अज्ञान स्वीकारू। मित्र हो, एक सुंदर प्रार्थना आहे, त्याची एक ओळ आहे, वेदना जाणावयाला जागवो संवेदना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। या प्रार्थनेमधल्या 2 ओळी आहेत। वेदना जाणणं हा एक फार वेगळा प्रकार आहे, ज्याच्याकडे संवेदनशीलता आहे त्यालाच वेदना जाणवतात। जो बधीर आहे त्याला वेदना जाणवत नाही। बधीर या अर्थाने बेशुद्ध या अर्थाने, आपण जर ऑपरेशन करायचं असेल तर तो भाग बधीर करून घेतो डॉक्टरांकडनं, आपण त्याला मुलीचं इंजेक्शन देतो। जाणीवपूर्वक बधीर करणं आणि बधीर असणं याच्यामध्ये फरक आहे। ज्याच्या संवेदना बोथट झाल्या त्याला आम्ही बधीर असं म्हणतो। हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो। माझा शरीराचा हा अवयव बधीर झाला म्हणजे संवेदनशीलता त्याची नष्ट झाली, त्याला टोचा, गरम करा, थंड पाण्यात टाका, त्याला कुठलाही संवेदनाच होत नाही, म्हणजे बधीर झाला। आणि बोलताना आम्ही सहज म्हणतो, काय रे बधीर आहे का तू? बधीर म्हणजे तुला काही संवेदना वगैरे आहे की नाही? संवेदना असण्यासाठी तुमच्याकडे धीर असला पाहिजे। धीर म्हणजे धैर्य, वाट पाहण्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे। मग तुमच्याकडे जर वाट बघण्याची तयारी असेल, धीर असेल, तुमच्याकडे धैर्य असेल,
तर तुम्ही सत्यापर्यंत, अनुभवापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही जर बधीर असाल तर तुम्ही घाई करा. जो घाई करतो त्याच्याकडनं स्पष्टतेचा आपण अपेक्षा नाही करू शकत. मराठीमध्ये आपण एक म्हण म्हणतो, म्हणजे लहानपणी आम्ही ऐकायचो, आत्ताच्या काळामध्ये ते बघायला मिळत नाही. कसं असायचं, गावाकडं सकाळी सकाळी उठायचे, रात्रीची शिळी भाकरी शिल्लक असायची आणि ती एवढी चवदार असायची. तुमच्या आजकालच्या अगदी किती पौष्टिक अशा तुम्ही कुठल्याही पुरणपोळीच्या चवीला काय करता, अशी चव त्या बाजरीच्या भाकरीला असायची. रात्रीतून ती जर सकाळी जर तापवून जर ठेवली असेल, सकाळी ते ज्यावेळेस ती चुरायची, गरम गरम भाकरी जर चुरली आणि ते दुधात टाकली, तिचं सुगंध एवढा यायचा का कोणी म्हणेल त्याच्यामध्ये साखर टाकली, साखर पेरली कोणीतरी, एवढी ती सुंदर लागायची. आणि त्याच्यापासूनच आमचे हे शरीर तयार झाले. मग सकाळी उठल्यानंतर चहा, आणि चहामध्ये ती भाकरी, शिळी असलेली भाकरी गरम करायची तव्यावर आणि ती भाजायची चुलीमध्ये आणि ती कुस्करायची आणि ती तेवढी नरम बी असायची त्या काळामध्ये. आता माती कडक झाली, भाकरी बी कडक झाली आणि खाणारे पत्त अति कडक झाले, बधीरच झाली. संवेदना कुठच्या कुठे गेल्या, मातीला संवेदना राहिले नाही, अन्नाला संवेदना नाही. मग तुमच्या आता पावसाळ्यात पिकणारी बाजरी जर उन्हाळ्यात पिकायला लागली, हिवाळ्यामध्ये रब्बीमध्ये गहू पेरायचा तर आपले लोक बाजरी पेरता, आता त्याचे जेनेटिक्स बिडून गेले सगळे. त्याच्यामध्ये जे पौष्टिकता आणि जे गुणधर्म यायचे ते निघून गेले, त्याच्यामध्ये जी लढवय्या वृत्ती होती ती निघून गेली. मग त्या अन्नामध्ये ती ताकद राहिली नाही, ती संवेदनशीलता राहिली नाही, माणसामध्ये पण राहिली. मग ती भाकरी आम्ही ती कुस्कराची, सकाळी काय करायचो आम्ही, त्याच्यामुळे भांडणं व्हायचे भाकरीवरून. काय व्हायचे, मग लवकर उठून जो भाकरी टोपलं असायचं, टोपलं जो आवतून घेईल त्याच्या ताब्यात भाकरी. आता आम्ही 5 भावंड, सगळे एक 2-2 वर्षाचे फरकाने, त्यामुळे सगळे सोबतच. आम्ही एकटा 1 विरुद्ध 4 अशी स्पर्धा असायची. तर ती भाकरी ज्यावेळेस घ्यायची त्यावेळेस घाई असायची. मग आईचा नियम असायचा, तोंड धुतल्याशिवाय चुलीकडे यायचं नाही. आई गरम गरम चहा करायची, भाकरी गरम झालेल्या असायच्या, मग ते खाण्यासाठी येण्यासाठी पहिले तोंड धुवायचं. मात्र लवकर नंबर लागावा म्हणून आपण तोंड कसं धुतो, पाणी ओतलं हातावर, जावं चालला. मग याला मराठीमध्ये म्हणायची, मारुती ओंबाळला आणि निवत सांभाळला, अशी म्हण असायची. म्हणजे अशा प्रकारचे ज्यावेळेस तुम्ही कुठली कृती करता घाईघाईने, त्यावेळेस त्याच्यातली संवेदनशीलता, त्याच्यामध्ये ज्या कृतीमधला जो खरा अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. जेव्हा तुम्ही कुठलंही अतिशय सुंदर असं फळ असेल किंवा प्रसाद असेल किंवा कुठलाही तुमचा जेवणाचा भाग असेल, तुम्ही जर घास खाल्ला तर तुम्ही त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आस्वाद घेणं हा भाग वेगळा आहे. आजच्या पिढीला आस्वाद घेणं काय हेच माहिती नाही. कोणतीही क्रिया असो, त्यांना 20-20 पाहिजे, कसोटी नाहीच त्यांच्याकडे. आणि कसोटी नसल्यामुळे दम खतम झाला. सगळ्यांचा जोश आहे, शक्ती आहे, पण दम नाही, स्टॅमिना ज्याला मी म्हणतो. स्ट्रेंथ आहे पण स्टॅमिना नाही. आजच्या पिढीका स्टॅमिना का नाही, कारण धीर नाही. प्रत्येक गोष्ट पीक पण लवकर आलं पाहिजे, मग त्याची पौष्टिकता पण लवकर संपून जाते. मग माणसांच्या जवळ आज संवेदनशीलता नाही. वेदना जाणवण्यासाठी जी काही तुमच्याकडे बोधक्षमता असली पाहिजे, जिवंतपणा असला पाहिजे, तो नाही आज. मग त्यावर सद्गुरू आम्हाला सांगता, ज्या वेळेस तुम्हाला वेदना होतात ना, त्याही अज्ञानाच्या, तेव्हा तुम्हाला सत्याचा शोध घ्यायची काय होते, मनातून इच्छा होते, किंवा तुम्ही त्यासाठी सक्षम बनता. आता मला सांगा, जोपर्यंत आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही सवयीमध्ये नुकसान होत नाही आणि काहीतरी आम्हाला आघात होत नाही, तोपर्यंत आम्ही ती सवय मोडायचा विचारसुद्धा करत नाही. माझं ते बरोबर आहे. समोरच्याने किती पण सांगू द्या, ते ऐकत नाही. आपण सांगतो, अरे साखरेचे पदार्थ खाऊ नको भाऊ, तो म्हणतो नाही मला आवडतात. मग तुला जर साखरेचे पदार्थ आवडतात तर डायबिटीजला पण तू आवडतो. म्हणजे आपण
जोपर्यंत आपल्याला डॉक्टर सांगत नाही की आता तुम्ही जर साखर खाली तर मराल, मग तो म्हणतो नाही साखर विष आहे. त्याला त्या दिवशी साक्षात्कार होतो. कारण अज्ञान उघडं पडलं, अज्ञान उघडं पडलं आणि त्या अज्ञानामुळे जीव गमवायची वेळ यायला लागली आणि म्हणून सत्याचा शोध घ्यावा लागला. सत्य काय? साखर आरोग्याला चांगली नाही. मग तो लोकांना सांगतो अरे साखर नका खाऊ, गुळ खाऊ. करू करू भागले आणि गुळाच्या मागं धावली. साखर खाऊ खाऊ थकली. तसं आहे जीवनामध्ये. आज आमच्या ज्या सवयी आहे किंवा आमच्याकडे जे काही माहिती आहे ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो, जेव्हा त्याचा आम्हाला अहंकार आहे, जे काही तुमच्याकडे आहे त्याविषयी तुमच्याजवळ अज्ञान आहे, ह्याची पहिली जाणीव व्हायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीची पहिली काय व्हायला पाहिजे? जाणीव व्हायला पाहिजे. आज आम्हाला ती जाणीव होते का दुसरा कुणीतरी जाणीव करून देतो तर आम्हाला राग येतो. तुमच्याकडे जी उणीव आहे त्या उणीवेची जाणीव तुम्ही कोणी जर तुम्हाला करून दिली तर आम्हाला त्याचा काय येतो? राग येतो. आता मला राग येतो, आता माझी सटकली. हे डायलॉग लहान लहान मुलं मारतात, आम्हाला मजा वाटते. म्हणजे विकृतपणा येतो. तो काय आहे? अरे पहिले न सांगता यायचं, आता सांगून येतो. किती भयंकर गोष्ट आहे. तो स्वतःला सांगतो आता मला राग येतो. पुढच्या मिनिटाला तो असं म्हणेल थांबा आता मी तुझं डोकं फोडतो. तेच कुणी सांगत नाही, ते डायलॉग लपून ठेवतात कारण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये घालतात. लहान नातवंडाला राग आला म्हणून त्याने आईच्या आजीच्या घरातली कुठली वस्तू फेकून मारली, असे खूप उदाहरणं ऐकायला मिळतात घराघरामध्ये. त्याचं कारण हे आहे, आम्ही विकृतीचं काय करतो? प्रदर्शन करतो आणि त्याचं समर्थन करतो. बरोबर आहे. एखाद्या लहान मुलाने जर एखाद्या मोठ्या माणसाला जर फिरून बोलला किंवा असा हात उगारला तर त्याच्या धाडसाचं आणि त्याच्या त्या साहसाचं घरातली माणसं जर कौतुक करत असतील तर तो मोठेपणी गुंडच बनणार, याच्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे आम्ही संवेदना आणि जाणीव कुठल्या दिशेला घेऊन जातो, त्याच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणे म्हणजे पुरुषार्थ आहे. अरे पण अन्याय नेमकी काय हे तरी तुला कळतं का? तुला चोरी करू नये म्हणून कानामागा मारली, हा अन्याय आहे का? याची जाणीव तर आम्हाला असायला पाहिजे. पण सरसकट अन्याय. बरोबर आहे. आज तुम्ही बघा जी टीनेजर्स मुलं असतात, तुम्ही त्यांना चांगलं काहीतरी सांगायला जा बरं. एकदा आम्ही रामशेज किल्ल्यावर चाललो होतो, कोण होतो माझ्याबरोबर तेव्हा, आणि तिथं ओट्यावर बसलेले मुलं होते त्या कॉर्नरला गावाच्या बाहेर. त्यांच्यामध्ये काहीतरी भांडणं चाललेली होती. त्यांना अरे बाळांनो भांडण करू नका, तू तुमचं काम बघ. सुरुवात पहिलं वाक्य हे होतं. मला सांगा हे असं उद्धटपणे बोलणार पोरगं एक दिवस आई बापाचं काम करेल ना? करेल की नाही? करणार की नाही? गुरुची विद्या गुरुला. आणि मग मोठेपणी लोकांना म्हणतात अरे समाज बिघडला, समाजाने बिघडला, संस्कार बिघडले. आम्ही आमच्या अज्ञानाला जर ज्ञान म्हणायला लागलो, पुरुषार्थ म्हणायला लागलो तर जीवन तुमचं विकृत होणार आहे. म्हणजे आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे कळलं पाहिजे की अज्ञान काय आहे, ज्ञान काय. ज्ञान ते आहे जे तुम्हाला सत्याकडे घेऊन जातं. ज्ञान ते आहे जे तुम्हाला आनंदी करतं. ज्ञान ते आहे जे सर्वांचं पोषण करतं. ज्ञान ते आहे जे सगळीकडे सत्यम सुंदरम आणि शिवम बनवतं. सत्य सुंदर आणि मंगल ज्याच्यामुळे होतं ते ज्ञान, ज्याच्यामुळे माणूस स्वतंत्र होतो. मला सांगा भोगामुळे माणूस स्वतंत्र होतो की आणखीन बंधनात अडकतो? कुठलीही जी गोष्ट जर भोगायला मिळाली तर त्या भोगामुळे माणसाला आणखीन वासना त्याची भडकते की तृप्त होते? त्याची कामना जर पूर्ण व्हायला लागली तर कामनेचं स्वरूप आणखीन विशाल होत जातं की कामना तृप्त होते? विशाल होत जातं. सायकलवाल्याला मोटरसायकल, मोटरसायकलवाल्याला कार, कारवाल्याला आणखीन विमान, हेलिकॉप्टर, तेवढ्या भागत नाही. एलॉन मस्क म्हणतो रॉकेट. वर गेला का परत खाली आलाच नाही पाहिजे, मंगळावर जाऊन टेकला पाहिजे.
माणसाची जी काही कामना आहे ती थांबत नाही. दुबईमध्ये इनव्हिजिबल शहर बनवायचं काम चालू आहे, सुरुवात झाली. दोन्ही बाजूला उंचच्या उंच काच आणि त्याच्या आतमध्ये शहर. विचार करा, स्ट्रेट एकदम सगळ्या सुविधा आतमध्ये. AC पहिले फक्त रूम पाहिले होते तुम्ही. भविष्यकाळामध्ये दुबईमध्ये 2030 पर्यंत AC शहर होणार आहे. हो राहिलंय, होणार काय, हो चालू आहे, काम सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय की मनुष्य सत्य जाणायला तयार नाही आहे, कारण तो अज्ञानाच्या विळख्यामध्ये स्वतःला फार समृद्ध समजतो. आत्ताच दुबईला एक झटका दिला प्रकृतीने, पण तरी त्यांच्या डोक्यात ते घुसलेलं नाही आहे. ते प्रकृतीला चॅलेंज करण्याच्या मागे चालूच आहे. मला सांगा, थोडा प्रकृतीचा जर नक्षा बिघडला तर हे शहर खाली आणायला किती सेकंद लागतील? मी असं म्हणत नाही आहे तंत्रज्ञानाचा विकास नाही झाला पाहिजे, परंतु तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही प्रकृतीला चॅलेंज नाही करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? प्रकृतीची सोबत करायला पाहिजे. ते काय करू राहिले? प्रकृतीला पैशाच्या जीवावर काय करू राहिले? चॅलेंज करू राहिले. चॅलेंज. प्रकृतीला ज्यावेळेस चॅलेंज करतो माणूस, हेच माणसाचं सर्वात मोठं काय आहे? अज्ञान आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या मृत्यूला चॅलेंज करू शकता? करू शकता का? करू शकता नाही का? आजपर्यंत कोणीच करू शकलेलं नाही आहे. म्हणजे मृत्यू आहे, अटळ आहे. मग आमच्या हातामध्ये जे जीवन आहे ना आताचं, हे जीवन कसं जगायचं एवढंच आमच्या हातात आहे. राईट? एवढं सोपं आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, जेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या अज्ञानाच्या वेदना व्हायला लागतात, तेव्हा आम्ही काय बनतो? सत्य शोधक बनतो. आज कोणी सत्य शोधक का नाही आहे? कारण आमच्याकडे जे आहे ना त्याचा आम्हाला अभिमान आहे. अरे, एक डुक्कर गटारामध्ये पडलं का त्याला वाटतं मी स्वर्गामध्ये आहे. पेग मारलेलं सुद्धा तुम्ही पाहिलं कधी? फुल टाईट तो जर असा कुठं पडला असेल रस्त्यावर, आपण म्हणतो अरे खाली गटार आहे. हे तुला काय कळतं? काय? मी 5 स्टार हॉटेलच्या तलावामध्ये आहे, ते त्याचा दोष नाही. हां, ते खरंच स्वर्गात आहे, फक्त कल्पनेच्या स्वर्गात आहे. पण त्या अवस्थेमध्ये त्याला काय वाटतं? मला जे माहिती आहे तेच ज्ञान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अज्ञान ठरवतं ते. हां, बरोबर आहे की नाही? एका वेड्याच्या इस्पितळामध्ये 2 वेडे कपडे काढून मागडे फिरत होते अशी तलावाच्या गोल 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 गोल. तर बाकीच्यांनी विचारलं, अरे काय हे, कोणते कपडे घातले? म्हणे हा पोहायचा ड्रेस आहे. मग ते बाकीचे वेळे म्हणते तो सगळा आरपार दिसतोय. ते येड्यांचं पण ज्ञान असतं. तुम्ही येड्यांना येडे समजता, पण ते येडे सगळ्या समाजाला येडे समजता. कळते का तुम्हाला? आम्ही किती टक्क्यामध्ये हा प्रश्न आहे. फक्त 10% का 50%? 50%च्या रेंजमध्ये बरेच जण आहेत. सद्गुरू असं म्हणता, 2035 पर्यंत जवळजवळ 50% जनता ही सायको झालेली असेल, 50% प्रमाणामध्ये. आणि आताच झालेले लोक. लक्षात घ्या, स्वतःवर स्वतःचं नियंत्रण नाही. काल परवा कुठेतरी पुण्यामध्ये घटना घडली. माझी कुलगुरू म्हणजे पद छोटं नाही, कोणालाही कुलगुरू बनवता का? दुर्दैवी घटना आहे, पण त्याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. कुलगुरूंचं वय 72 वर्ष वय झालेलं आहे, पण आतमध्ये जाणीव नाही आहे की माझं काय झालंय, वय झालंय. आतमध्ये कुलगुरू बसलेलेच आहे. लक्षात घ्या. मग ते कुलगुरूंनी काल एवढी भरधाव कार चालवली की 2-3 मोटरसायकली उडून दिल्या जागेवरती. त्याच्यामध्ये 2-3 जण ठार झाले जागेवरती, अनेक जण जखमी झाले आणि स्वतःही ठार झाले. नंतर समजलं त्यांची तब्येत बरी नव्हती, कारवरचा ताबा सुटला. आता जीवनाचा ताबा सुटण्याची वेळ आली. कारवर कसा ताबा राहणार? म्हणजे आम्ही आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वेगळ्या प्रकारचं आहे. ते ह्या कारमध्ये चालेल का? जिथे शरीर तुमचं थकलं
तिथे तुमचं मन काम करणार नाही. तुमचं मन किती पण तरुण असू दे, शरीर त्याला साथ देणार नाही. हे ज्ञान आहे. मनाला वय नाही आहे, पण शरीराला काय आहे, वय आहे. आणि जर तुम्हाला शरीराच्या वयावर मात करायची असेल तर तुम्हाला प्रचंड साधना करण्याची गरज आहे. कायाकल्प करावा लागेल. तेवढी तुमची काय पाहिजे, तयारी पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, आज प्रत्येकजण स्वतःची क्षमता आणि कुवत वाढवण्याच्या ऐवजी माझ्याकडे जे आहे ते परिपूर्ण आहे हे दाखवण्याचा अट्टाहास करत असतो. आणि हेच सर्वात मोठं काय आहे, अज्ञान आहे. आणि अज्ञानी माणसाला अज्ञानाची जाणीव नसणं ह्याच्यासारखं भयंकर गोष्ट नाही. मग हीच आज काय होते. आम्हाला पद पाहिजे, पण त्या पदासाठी, त्या जबाबदारीसाठी आमच्याकडे पात्रता आहे का, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला पैसा पाहिजे, पण तो पैसा मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही काय करणार आहे ह्याच्याबद्दल आमच्याकडे कुठले ज्ञान नाही. बरोबर आहे. आम्हाला सुट्टी पाहिजे, पण सुट्टीमध्ये आम्ही सुट्टीचा काय फायदा करून घेणार आहे ह्याच्याबद्दल आमच्याकडे कुठली स्पष्टता नाही. जीवनामध्ये जे ज्ञान ज्याला आम्ही म्हणतो ते ज्ञान नेमकी काय आहे आणि अज्ञान काय आहे ह्याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि जी जाणीव तोपर्यंत तुम्हाला नाही, तोपर्यंत वेदना नाही होत माणसाला. माणसाला वेदना कधी होता, जेव्हा आपल्या कमतरतेची काय होते, जाणीव होते. जेव्हा मागून वाघ लागला आणि आपले पाय उचलत नाही आणि थकून आता पडतो की काय असं वाटायला लागतं, तेव्हा कळतं अरे यार आता त्या वेदना भयानक असतात. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आमची जी क्षमता आहे ती क्षमता कमी आहे आणि ती आम्ही वाढवली पाहिजे ह्याच्याविषयी आमच्याकडे जागरूकता नाही. आम्हाला तिचे वेदना व्हायला पाहिजे. ज्या आमच्या उणिवा आहे, ज्या आमच्याकडे ज्या कमतरता आहे, जे आमचं अज्ञान आहे त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड अशा वेदना व्हायला पाहिजे, डंख लागायला पाहिजे. जर समजा तुम्हाला काहीतरी विचारलं सांगता नाही आलं तर तुम्हाला काय व्हायला पाहिजे, वेदना व्हायला पाहिजे. आम्ही बिल्लाजे होतो, जाड कतळीचे, किती बोला, पठ्याला काही गमच नाही, हां अल्पस्ताव पण नाही. हां असे पठ्ठे फार वाढत चालले. हां आहे की नाही, संवेदनशीलता बोथट होत चालली. आणि मग अशी माणसं नंतरच्या काळामध्ये बाकीच्या लोकांना निर्दयी, दुष्ट आणि क्रूर असं समजायला लागतात आणि स्वतःची कीव करायला लागतात. स्वतःची कीव करण्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. आत्महत्या करणे हा त्यातलाच एक प्रकार आहे, स्वतःची कीव करणे. हां नस कापून घेणे, काहीतरी धमकीच देणे, मी माझ्या जीवाचं बरं वाईट केलं असं सांगणे, हे सगळे प्रकार अज्ञानातून जन्माला येतात. अज्ञानाला पांघरून घालून अज्ञानाचं ज्ञान समजण्याच्या भूमिकेमुळे अशा गोष्टी घडतात. आणि मग हे जर आमच्या मुलांना कळलं, आमच्या परिवारामध्ये आम्हाला स्वतःला कळलं तर नक्कीच आमच्या लक्षात येईल की या गोष्टी चुकीच्या आहे. बरोबर आहे. आणि जी गोष्ट चुकीची आहे असे कळली की माणूस ती सुधारण्याचा काय करतो. पण जर तुम्ही ती मान्यच नाही केली, एखाद्याला म्हटलं अरे बाबा हे चुकीचं आहे, तो मान्यच करत नाही. त्याच्या का गाढव असू द्या, तो म्हणतो माझं घोडं बांधावरच. अरे तुझं गाढव नाही, म्हणतो घोडंच आहे आणि ते बी बांधावर, तू बांधाच्या खाली राह. ही वृत्ती आहे. अहंकार जो आहे हा आमचा जास्त संवेदनशील आहे. बरं वेदना झाली तर कोणाला होते, आमच्या शरीराला होते, आमच्या मनाला होते, अहंकाराला. वेदना आम्हाला वेदना नाही होत कधी. मग वेदना कोणाला होते, अहंकाराला. अहंकार टोचतो आम्हाला. कोणाचा, आमचा. हां अरे बघ तुझा अपमान केला ते. पण हे नाही कळून घेत त्या अपमानामध्ये तू काहीतरी सुधारणा करायला पाहिजे आणि ते खरंच तुझं उघडे रूप दाखवलं. तुम्हाला तुमचा आरसा दाखवलेला राग यायचं काय कारण आहे, पण आम्हाला आमचाच आरसा दाखवल्यानंतर आम्हाला काय येतो, राग येतो. झोपेतून तुम्ही जर उठले आणि तुम्हाला कोणी जर आरसा दाखवला तर राग येतो. किती जण असे आहे की झोपेतून उठल्या उठल्या आरसा पाहिल्यावर आनंद होतो. हां ते विस्कटलेले केस, ते सुरकटलेला चेहरा, ते पेंगळलेले डोळे, हे सगळं पाहिलं का हा मीच आहे, नाही तो मी नव्हेच. जर अशाच वेळेस अचानक बाहेरून पाहुणे आले तर 10 मिनटं तर ओळ घ्यायला लागतात, थांबा आलो म्हणायला, आणि पुढचे 5 मिनटं कडी उघडायला.
तो बी समजून घेतो बाहेरचा. म्हणजे आम्ही हे स्वीकारत नाही आहे, आम्ही जसे आहोत तसे आहोत, तसं आम्ही स्वीकारत नाही. आम्हाला काही मेकअप केलेला चेहरा पाहिजे सवय, मेकअप केलेलं मन पाहिजे सवय, आमचा दाखवायचा आणि असली चेहरा म्हणतोय मी वेगळा आहे. हां आहे आमचा दाखवायचा स्वभाव आणि असली स्वभावामध्ये जमीन आसमानाचं हां काय अंतर आहे असं कोण म्हणतंय? तुम्हीच म्हणताय. म्हणजे आम्ही पाखंडी आहोत, स्वतःला फसवतो आहोत. कोणाला फसवतो? स्वतःला. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आमचं जे अज्ञान आहे त्याच्याविषयी आम्हाला वेदना झाल्या पाहिजे. खरं तर त्यांना फार वेगळं काहीतरी सांगायचं आहे, पण ते जर मी तुम्हाला सांगत बसलो तुम्हाला झोप येईल. त्यांना असं सांगायचं आहे की ज्या शरीराला तुम्ही मी म्हणता, ज्या मनाला तुम्ही मी म्हणता, हे तुम्ही नाहीच आहे, हे अज्ञान आहे. मी शरीरही नाही आणि मी मनही नाही. तर या दोघांच्या पलीकडे मी कोणीतरी आहे. त्याचा शोध तुम्ही तेव्हा घ्याल जेव्हा तुम्ही हे अज्ञान स्वीकाराल. या अज्ञानाच्या तुम्हाला वेदना होतील की अरे जसं भगवान बुद्धांना वेदना झाल्या, हे शरीर नश्वर आहे, हे म्हातारं होणार आहे, हे आजारी होणार आहे, हे मरणार आहे. अरे मग मला तर माही मागायचं, मला या शरीराच्या नाशाच्या पूर्वी मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे आणि म्हणून सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. आम्हाला ते वेदनाच होत नाही. आमची अवस्था कशी आहे माहिती आहे का? आमची अवस्था थंड पाण्यामध्ये गॅसच्या वर ठेवलेल्या बेडकासारखी. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बेडूक टाका, तो टुणकून उडी मारून बाहेर. तुम्ही थंड पाण्यामध्ये बेडूक टाका आणि त्याला खालून गॅसचं पेटवा किंवा खालून तुम्ही पेटवा काहीतरी अग्नी. हळूहळू पाणी तापत जातं आणि त्याला पण त्या पाण्याची काय होत जाते, सवय होत जाते. नंतर तो उकळून निघतो, तरी पण त्याला कळत नाही आपण उकळून निघाल. आणि शेवटी तो फ्राय होतो, पूर्ण बॉईल होतो पूर्ण पाण्यामध्ये. माणसाच्या जीवनाची अशीच अवस्था आहे. माणसाने स्वतःला वेदनाच नाही होऊ दिल्या अज्ञानाच्या, त्याच्यामुळे तो अज्ञानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतच नाही. बरोबर आहे? कुठला लग्न झालेला माणूस प्रामाणिकपणे म्हणला का भाऊ तू खरंच लग्न करू नको, काय खरं नाही बाबा लग्न केले इमानदारीने, तो वरून म्हणतो नाही शादी का लड्डू न खाए वो भी पछताए, खाए वो भी पछताए. म्हणजे फ्यूज उडीतो की नाही समोरच्या, तू खाणार आहे पश्चाताप करतो, न खाणार आहे पश्चाताप करतो. मग तो म्हणतो खाऊन पश्चाताप बाळा, आहे की नाही? अतृप्त मरण्यापेक्षा. तर जेवढे काही लग्न करून म्हातारे झाले त्यांच्यात पाहिलं तुम्हाला काय वाटतं भाऊ? हां वाटायचं काय त्याच्यामध्ये? ती एक जबाबदारी आहे, आनंदाचा स्रोत नाही आहे. लग्न हे जबाबदारी आहे, आनंदाचा स्रोत नाही आहे. आम्ही त्याच्याकडनं वेगळ्या अपेक्षा करतो, फार सुंदर सुंदर चित्र रंगवतो, म्हणून हे अज्ञान आम्हाला कामाला येतो, म्हणून आम्हाला त्रास होतो. आम्ही जर सत्य स्वीकारलं का आम्ही या जीवनामध्ये दोन प्रवासी आहोत, एकमेकाच्या हातामध्ये हात घालून आम्ही हा प्रवास करतो आहे, थोडा सुखकर होईल या अपेक्षेने, एवढाच त्याचा अर्थ आहे. बाकी फार मोठ्या कल्पना वगैरे असे स्वर्गात गाठी बांधल्या वगैरे असले काही कल्पना करूच नका जाऊ. हेच अज्ञान आहे लक्षामध्ये. मित्रांनो, जीवनाक सत्याच्या मार्गाने बघणं आणि जीवनाचा आनंद घेणं हेच माणसाचं उद्दिष्ट असलं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नासही, परंतु मी तुम्हाला म्हणतो की सांसारिक जीवनामध्ये तरी तुम्ही अज्ञानाचा स्वीकार करा. तुमचं टेक्निकल नॉलेज असेल, तुमचं आर्थिक ज्ञान असेल, मला तुम्हाला सांगायला आवर्जून आवडेल की आजच्या काळामध्ये 99% जे पैसे कमवणारे कष्टाने, प्रचंड कष्टाने पैसे कमवणारे लोक आहे, अशा 99% लोकांना आर्थिक ज्ञान नाही. त्यांच्या जीवावर बिल्डर मोठे होता, त्यांच्या जीवावर शेअर कंपन्या मोठ्या होता, त्यांच्या जीवावरती बँका मोठ्या होता. मला सांगा इथं बसलेल्यापैकी प्रत्येकजण कर्ज काढलेलं आहे का नाही? कर्ज काढून काय घेतली? स्कूटर. कर्ज काढून काय घेतलं? फ्लॅट. कर्ज काढून काय घेतलं? फर्निचर. कर्ज काढून काय घेतलं? कपडे. लग्न केलं किंवा आणखीन कार्यक्रम केले, असे विविध गोष्टी तुम्हाला जाणवतील. आम्ही कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यावरती किती व्याज भरतो विचार करा. तुम्ही वर्षाचे 4 महिने फक्त व्याजासाठीच काम करता, म्हणजे ती बँक तुमच्या जीवावर चालते. त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांचा संसार तुम्ही चालवता. म्हणजे आमच्या हे लक्षात आलं पाहिजे
की आमची स्वतःची क्रयशक्ती वाढली पाहिजे आणि क्रयशक्ती वाढवून आम्ही आमचा विकास केला पाहिजे. आम्ही कर्ज काढून विकास करायचा प्रयत्न करतो. कित्येक तरुणी आहेत ते क्रेडिट कार्डच्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात. मला सांगा, तुम्ही कुठेही जा, एअरपोर्टवर जा, रेल्वे स्टेशनला जा, बँकांमध्ये जा, तुम्हाला क्रेडिट कार्डचे फोन येतात, समोरून ऑफर येते की नाही? हाक मारवता, सर घ्या ना, फार सुंदर आहे, फार जवळ येतात, फार कोट टाय बी घातलेले जेंट्स अँड लेडीज असे एकदम स्मार्ट, जेंटल आणि एकदम ब्युटिफुल समोर येतात आणि रिक्वेस्ट करता. तुम्हाला पण थोडंसं बरंसं वाटतं, हे की नाही? एवढे हँडसम आणि ब्युटिफुल जर आपल्याबरोबर जर प्रेमाने बोलताय म्हटल्यावर बरं वाटतं ना जरा. पण तुम्ही कार्ड नको म्हणेपर्यंतच प्रेमाने बोलतात. तुम्ही म्हणले कार्ड नको किंवा आहे माया का म्हणले का त्यांचा चेहरा एकदम असा रगत रंग बदलतो. म्हणजे सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पाडस ग. तुझी शिकार करील हरणी, सावध राहा. हरणी फक्त हरिणीच नाही, हरणाची भीतीचा अवस्था आहे. त्याच्या बिंबीत कस्तुरी राहती आणि तू सारी दुनियात बघत. तर कुठल्या डिओमध्ये हा सुगंध आहे तू शोधतो. ते सुगंध तुझ्यातून येतोय आणि तू डिओत कुठं शोधतो? हा, तुझ्यामधून कीर्तीचा सुगंध बाहेर पडू दे ना, हे ज्ञान आहे. आणि डिओचा सुगंध हे अज्ञान आहे. बरोबर आहे. माणसाच्या शरीरातून घाम आला पाहिजे की नाही आला पाहिजे? घाम आला पाहिजे की नाही? ह्या डिओनी घाम यायची रस्ते काय होता? बंद होत. तुमचा ओरिजिनल घाम यायचा रस्ता बंद होतो, त्याचा डुप्लिकेट वास येतो. माणसाच्या कष्टातून मेहनतीतून जो त्याच्या घामाचा वास येतो ना, तो खरा सुगंध असतो. तो सुगंध आजकाल कोणाचा येतच नाही. आलं लक्षात? आणि तो जिवंत असतो. आणि म्हणून आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी की सत्य काय आहे, अज्ञान काय आहे, हे जर आम्हाला कळायला लागलं त्याच्या आम्हाला काय होतील? वेदना होतील. आणि त्या वेदना झाल्या तरच आम्ही त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू. आणि तोच सत्य शोधक आहे. आणि सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आमच्यामध्ये तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आम्ही आमच्या अज्ञानामधला अज्ञान स्वीकारू. पहिली पायरी आहे अज्ञान स्वीकारा. अज्ञान आहे ते आमच्यात आहे आणि ते आमचं जीवन काय करतं आहे? नष्ट करत आहे. तर ते आम्हाला टोचलं पाहिजे. कळलं सगळ्यांना? मग हेच एवढं सोपं आहे. तुम्ही जर अज्ञान आमच्या जीवनामधले छोट्या छोट्या गोष्टींमधलं अज्ञान आहे, अगदी खाण्यापिण्यापासून आम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या डोक्यांमध्ये कल्पना आहे. आम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, आराम कसा केला पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अज्ञान आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आर्थिक नियोजनामध्ये अज्ञान, भयंकर अज्ञान आहे. सामाजिक संबंधांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय आहे? अज्ञान आहे. आणि ह्या सगळ्या अज्ञानाचे आम्ही ज्ञान समजून आम्ही त्याला अहंकारालाच आम्ही ज्ञान समजतो, सगळ्यांपासून अलिप्त राहतो, सगळ्यांबरोबर एक दिखाऊ चेहरा दाखवतो, बाहेर वेगळं वागतो, आतमध्ये वेगळं असतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आमचं अज्ञान झाकून राहतं. आणि झाकलेलं अज्ञान हे अत्यंत घातक असतं, जे तुमचा सर्वनाश करू शकतं. उघड अज्ञान तुम्हाला थोडंसं झटका देईल, पण झाकलेलं अज्ञान तुमचं समूळ नाश करणार. लक्षामध्ये? हां. आणि तुम्ही बॉम्ब आहे, तुम्हाला माहिती नाही हा बॉम्ब आहे, तुम्ही लपून ठेवला तर तुमच्या बेडखाली सुरक्षित जागेत, तुमचे किती तुकडे उडतील याची काही गॅरंटी आहे का? नाही. असंच आहे. आम्ही अज्ञानाचा बॉम्ब आमच्या आयुष्यामध्ये लपू ठेवतो आणि एक दिवस त्याचा काय होतो? स्फोट होतो. मित्रांनो, आमच्या गावाकडे घडलेली घटना आहे. एक नवीन सर्पमित्र होता, तरुण होता, एकदम 18-19 वर्षाचा, एकदम उत्साही, खूप डेअरिंगबाज, एकदम साहसी. अनेक ठिकाणी त्यांनी लोकांना सापाच्या जाचातून वाचवलं होतं. घरात घुसलेला साप काढला असेल, बाकी अनेक त्यांनी मदतीसाठी तालुक्यामध्ये प्रसिद्ध होता. एक दिवस कोणाच्या ते विहिरीमध्ये साप पडला म्हणून तो गेला आणि तो साप घेतला आणि त्याने इथं ठेवला. कुठे? छातीजवळ. नेहमीप्रमाणे सवय त्याला, शर्टात घातला आणि वर आला. तो वर येताना, घरी गेला आणि चक्कर आली आणि तिथेच गेला. पण नंतर समजलं त्यांनी जो साप घेतला होता आणि मध्ये टाकला तो होता? मण्यार होता. आणि त्यांनी 2-3 वेळेस त्याला आतमध्ये डंक केला. त्याला वाटलं काय, त्याने ओळखलं नाही त्याला का हा मण्यार आहे. तो नवीन होता ना. म्हणजे अज्ञान किती घातक असतं बघा. तुमच्या दृष्टी आड आहे म्हणून ते सृष्टी आड आहे असं नाही आहे.
तेव्हा ज्ञान फार महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमधलं, प्रत्येक क्षेत्रामधलं. अशा प्रकारे आपण अज्ञानाच्या बाबतीमध्ये जेव्हा जास्तीत जास्त संवेदनशील होऊ, आणि जर तुम्हाला कोणी तुमचं अज्ञान दाखवून दिलं तर आम्ही त्याचे काय मानले पाहिजे? आम्हाला काय येतो? राग येतो, है की नाही? आणि मग तुमची सटकते. तर असं करू नका. अज्ञान आहे त्याचा स्वीकार करा, त्याच्या वेदना होऊ द्या, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही सत्य शोधनाच्या मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.